जनतेला जो अधिकार आहे त्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जन आक्रोश आंदोलन। महायुती सरकारमध्ये असलेल्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची व नेत्यांची हाकलपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून वर्धाच्या बजाज चौक परिसरात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या जन आक्रोश आंदोलनात महायुती सरकारच्या या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री तथा आमदार यांची हाकलपट्टी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। महायुती सरकारमधील काही भ्रष्ट मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पायमल्ली केली आहे। अशा या कलंकित आणि भ्रष्ट मंत्री तथा आमदार यांची त्वरित हकालपट्टी करणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्राला आता नकोय असे कलंकित मंत्री आणि त्यांचा भ्रष्ट कारभार, नकोय मुजरपणाचा आणि काळ्या धंद्याचा भार असे म्हणत निषेध करण्यात आला। आंदोलनादरम्यान पत्ते भ्रष्ट मंत्र्यांचे फोटो ठेवण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खुपसरे, आशिष पांडे, उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे, जिल्हा संघटक प्रमोद भोमले, प्रशांत सातपुते, मनीष देवढे, महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक अविनाश काकडे, मिलन गांधी आदी आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनाचं कारण सध्या उद्धव साहेब पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला, अख्ख्या प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे तिघाडी सरकार आहे, त्या सरकारमध्ये असे भ्रष्टाचारी मंत्री आणि त्यांचे ते कारभार जे जनतेच्या कृत्याला न शोभणारे आहे, असे लोकशाही विरोधात करणारे जे घटक आहे, अशा या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आम्ही आज शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीनं चारही विधानसभा आर्वी, देवडी, हिंगणघाट आणि वर्धा च्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या समेत हे आंदोलन आम्ही आज धरणे केले। या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही, प्रशासनाने घेतली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख हे जे आदेश देतील त्या आदेशांवर आम्ही पुढील आमची कारवाई करू। राहुल गांधींनी जो विषय केला आहे, आंदोलनात्मक विषय म्हणजे त्यांनी जे सबमिशन केलं आहे इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध, निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये कसे दोष आहेत याचा त्यांनी सकृत दर्शनी पुरावे देऊन त्यांनी सिद्ध केलं आहे की 25 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये कसा डाव साधला गेला आणि बीजेपीचे 25 लोक त्यामुळे जास्त कसे निवडून आले असं त्यांनी एक पुराव्यासकट दाखवलं आहे। आता इलेक्शन कमिशननी त्यावर दखल घेतली पाहिजे। तुम्ही कालच वाचलं सर, काल आपले माजी इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयुक्त जे राहिलेले आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की एखाद्या पक्षाच्या प्रमुखांनी असं काही सांगितलं की इथं दोष आहे बा, इथे चूक आहे बा, तर आम्ही त्याची त्वरित दखल घेत होतो। परंतु हे निवडणूक आयोग त्यांना दखल घ्यायला दखल तर स्वतः घेतच नाही, तर त्यांना काय सांगते, तुम्ही शपथपत्रावर हे सगळं आम्हाला द्या। तर तुम्हाला कशाला द्या? त्यांनी सांगितलं ना, मग त्यावर चौकशा करा ना तुम्ही। मग याचा अर्थच हा आहे की यांना चौकशा करायचा नाही आहे, यांना स्वतः ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे आणि बीजेपीला जे मदत करून राहिले आहे, प्रो बीजेपी इलेक्शन कमिशन जे आज आहे त्याची काहीतरी डावपेच आहे। हे डावपेच आपले जनतेसमोर यायला नाही पाहिजे, म्हणून ते या पद्धतीने त्याची वागणूक आहे।